कळवण नांदुरी रस्त्यावर साकोरे गावाजवळ भीषण अपघात। चारचाकी व दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार। भराडी कार्यक्रम करणारा समाधान सोनवणेचा मृत्यू। कळवण नाशिक महामार्गावरील साकोरे गावाजवळ दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार समाधान देवराम सोनवणे राहणार कोल्हापूर फाटा या युवकाचा जागीच मृत्यू झालाय। याबाबत सविस्तर वृत्त असे। कळवणकडून नांदुरीकडे जाणारे स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH18BC 6761 व नांदुरीकडून कळवणकडे येणारी दुचाकी यांच्या समोरासमोर धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार समाधान सोनवणे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। ही बातमी कळवण शहरात समजताच समाधानविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली। स्कॉर्पिओ गाडीच्या पुढील व मागील बाजूस महाराष्ट्र शासन असा उल्लेख असून हे वाहन नेमके शासकीय की खाजगी हे कळायला मार्ग नाही। यात एकूणच 4 व्यक्ती प्रवास करत असल्याची माहिती असून नावे कळली नाही। अपघातानंतर चारचाकी वाहन भरधाव वेगाने नांदुरीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच नांदुरी पोलीस चौकी येथे कार्यरत पोलीस हवालदार मनसाराम बागुल, योगेश गवडी, पोलीस मित्र दिलीप चव्हाण, मयूर गांगुर्डे यांनी प्रसंगावधान राबत संबंधित वाहन अडवून ते नांदुरी पोलीस चौकीत जमा केले। या अपघाताबाबत कळवण पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 22/2026 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 106(1), 281, 125(अ), 125(ब), 324, 4(5) मोटर वाहन कायदा कलम 184, 134, 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे व पोलीस हवालदार सोडुंके पुढील तपास करत आहेत। दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेला समाधान देवराम सोनवणे हा आपल्या उदरनिर्वाहासाठी भारुडाचे कार्यक्रम सादर करीत होता। सध्या कोल्हापूर फाटा परिसरात वास्तव्यास होता। त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कळवण।